आतमध्ये शिरतील। येणारा शत्रू येणार कसा, एका हातात ढाल एका हातात तलवार। राईटला तलवार फिरवायला गेला की तलवार त्याची आपडणार कुठे, भिंतीवरती। आणि इकडनं बाहेर पडताना मावळे सैन्य ज्यावेळी जातील तर दोन जरी मावळे बाहेर पडले तर येणाऱ्या 100 शत्रू सैनिकांच्या माना कापू शकत होते, कारण आपल्यासाठी जागा मोकळी ठेवली। याला काय म्हणतात, गनिमी कावा। आपण म्हणतो गोरिल्ला वॉरफेअर टेक्नॉलॉजी ओळखली जाते। आणि बाहेरच्या 32 देशात, आपला भारत देश सोडून बाहेरच्या 32 देशात या टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात। द ग्रेट वॉर छत्रपती शिवाजी महाराज गोरिल्ला वॉरफेअर, त्यांना स्पीच लेक्चर, 100 मार्काचा पेपर। आणि तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास केवढा शिकता माहितीये तुम्हाला, 4 वेळी। 4थीला आणि 7वीला 17 मार्कासाठी भारतामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवला जातो। पण बाहेरच्या 32 देशात 100 मार्काचा बोर्ड एक्झामला पेपर असतो, तो दिला नाही तो व्यक्ती नापास। पण आपल्याकडे 17 मार्कासाठी। आपण कोणाचा शिकून पुढे आलात माहितीये तुम्हाला, तो 1400 आलेला वास्को दा गामा माहितीये, कालिकत बंदर, बोस्टन टी पार्टी माहितीये, जे चहाच्या पेट्या समुद्रात टाकल्या। हा इतिहास शिकून पुढे आलो। पण शिवाजी महाराज इतिहास आपल्याला भारतामध्ये शिकवला जात नाही, पाकिस्तानला शिकवतात। पाकिस्तानला आपला युवा नेता कसा असावा यावर त्यांना थिसिस फीचर्स लेक्चर दिले जातात, पण आपल्याकडे नाही। आपल्यापासून हा इतिहास आपल्यापासून लपवण्यात आला, तर येणाऱ्या न्यू जनरेशनला राजांचा इतिहास टेक्नॉलॉजी समजू नये, कळू नये, त्याच्यावर पडदे टाकलेले आहे। शत्रूकडे एक लास्ट उपाय काय राहतो, असं जवळ जाईल, जवळ दरवाजा तोडेल कोरड किंवा भाल्याच्या सहाय्याने। तर वरती 3 होल दिसतात बघा फ्रेम मध्ये, वरनं उखळतं तेल सोडायचे आणि खाली भाजून मारलं जायचं शिकून। तुम्ही म्हणणार असं कोपऱ्यात कुठेतरी लपून राहू, वरती चढू, तर वरती बघा जरा अशी जी काही दंगे म्हणतात त्यांना फायरिंग अँगल दिसतात बघा, खालची दिसत नाही, तेल ओतण्यासाठी आणि वरचे फायरिंग करण्यासाठी। कुठेही लपा, कुठल्याही अँगलने जरा